हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी अक्षरशः सकाळी लवकर उठलेले. म्हटलं काम करूयात कारण आषाढी एकादशीचं ना खूप काम आहे, त्याच्यामुळे मी आज परत जाऊन झोपली नाही. आज रुद्राला सोडला आणि डायरेक्ट आंघोळ करून कामाला लागले. सकाळ सकाळी देवपूजा वगैरे सगळं झालं आणि दुधाचं बिल आलं होतं, तर म्हटलं तुम्हाला शेअर करावं. तर यावेळेस माझं दुधाचं बिल बघायचं किती आलं, फक्त 880 रुपये आलंय. कारण या महिन्यामध्ये ना जूनचा महिना होता आणि गरमी खूप होती, त्याच्यामुळे मी दूध कमी घेतलं होतं. पहिलं तर नासायचा वगैरे प्रश्न नव्हताच, पण फ्रीज असल्यामुळे पण दूध चहा सोडला होता. दुसरी गोष्ट रुद्राला मी एकच टाईम देत होते, कारण गरमीमध्ये ना जास्त दूध द्यायचं नसतं म्हणून मी कमी दिलं होतं. तर बघा एवढी बचत झाली पैशाची. जर वेळेचं आमचं बिल 2000 रुपये येतं, यावेळेचं बिल 800 रुपये आले. 880 की 780 काहीतरी आहे. गुजराती आहे, मला काही समजत नाही गुजराती. मी त्यांना विचारते किती लिहिलंय आणि मग त्यांना पे करत असते. तर आता मी मोबाईल घेऊन बसले कारण दूधवाल्या आलेलाच आहे बाहेर, बाकीच्यांचं देतोय. तोपर्यंत म्हटलं मी हे काढून ठेवते नंबर, म्हणजे पटकन आपलं पेमेंट करायचं आणि डन करायचं आहे. बघा ह्याच्या आधी बघा आमचं गावाला गेलो मागच्या वेळी, तेव्हा 1200 आलं, परत 1800, 1800, 1200, 1500 स्टार्टिंगचं, 1800, 1600 असं आमचं बिल आहे. नंतर 1800, 1800च कन्फर्म 1800 असतं. कधीतरी मी 1 लिटर किंवा 2 लिटर वाढवलं ना तर 2000 जातं, नाहीतर कन्फर्म. आणि इथं आल्यापासून म्हणजे किती महिने झाले बघा, आम्ही आता इथं आलोय किती, हे बघ ऑगस्ट. पहिल्यांदा मी सुरुवातीला अमूलचं घेत होतो, त्याच्यानंतर मी ऑगस्टपासून चालू केलं होतं हे दूध, तेव्हापासूनचं हे लाईट बिल आहे. ते तर सगळं सोडा. आपण माझं ह्यावेळेस ह्याचं बिल किती आलंय बघायचं आहे मागच्या. आणि 1 तारीख तर येऊच नाही आयुष्यामध्ये, खरंच 1 तारीखच येऊ नये. 1 तारीख आली की सगळी बिलं भरात आहे. तर बघा लाईट बिल पण आलेलं आहे. मागच्या महिन्याचं लाईट बिल मी भरलं होतं 5297. आता यावेळेचं वाढवून आलंय 250 रुपये जेवढं. म्हणजे आज यावेळेस आलंय 5500, वरनं 18 रुपये पण येतं. 5518 रुपये आहेत आणि जे ड्यू डेट पण आली या 7 जुलैच्या आधीच भरायची येते. चला आता काय भरावी तर लागणार आहे ती, कारण आपण वापरले आपल्याला भरावंच लागणार आहे. नसतं वापरलं तर 1000-2000 आलं असतं, पण आता वापरले. खरं तर आमच्याकडे कूलर आहे, तर नाहीतरी पण आम्हाला AC वापरायचाच होता. कारण असं वाटायचं म्हणजे जून खूप जास्त गरमी पण होते आणि या वर्षी रुद्राला आमच्या काही पिंपल नव्हते आले, म्हणजे घामोळ्याची आलीच नव्हती. कारण आपण कंटिन्यू AC वापरला तर कशाला येईल, तेव्हा काहीच नव्हतं झालं. नाही तर त्याला ना इतका पसीना येतो ना की तो म्हणजे इतका वेगळाच असतो. म्हणजे थोडा अर्धा-1 तास तर लाईट गेल्यानंतर त्याचं ते पूर्ण बॉडी भिजून जाते. त्याच्यामुळे असं वाटलं ठीक आहे. आणि त्यात मी पण म्हणायचे दिवसभर एवढं काम असतं, कमीत कमी रात्रीची तर शांत झोप असावी म्हणून AC चालू करायचं. कूलरच्या आवाजच लई खाड 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 वाजतं, तर नको म्हटलं चला. आणि कूलरही मी घेतला तसा यूज पण नाही केला, तसाच्या तसा मागच्याच वर्षी घेतला 10,000चा इथं आल्यानंतर, आणि लगेच AC चालू करून घेतला ते आता. त्याच्यामुळे यूज पण नाही झाला कूलर तर. आणि उगाच ते 10,000 रुपये गेलं. 2 महिन्याचे ACचे 10,000 रुपये गेले. 10,000 रुपये हे वाचवू शकत होते मी पैसे, जसे वाचवू शकत होते, पण मी वाचवले नाही हे पैसे. खरंच आपल्या ह्याच्यात असताना वाचवू शकतो. बघा किती लाईट बिल आहे. पहिले यायचं 1300 यायचं, 1100 यायचं, परत तर 700 चालू होतं. पण आता तर डायरेक्ट एवढं आलंय. 2 महिने झाले डायरेक्ट 10,000 रुपये आले. तर आता नाही येणार, आता पाऊस सुरू झाला आता नाही येणार, ठीक आहे ना. पण 2 महिने शांत आरामाची झोप भेटली. कधी कधी मला विचार येतो की म्हणजे आपल्याला जर गरजाच नसते तर आपण कशाला एवढे कष्ट केले असते आणि कमवले असते. म्हणजे असं आपल्याला वाटतं की आपल्याकडे पैसे आले आले आले, महिनाभर काम करून आले, पण 1 तारखेला सगळे जातात. 10,000 रुपये रेंटचे जातात, 5,000 रुपये लाईट बिलचे जातात, 2,000 रुपये दुधाचे जातात, 2-3 हजार रुपये भाज्यांचे जातात. म्हणजे आता मी सगळं लिहीच केलं म्हणजे डायरेक्ट महिन्यावरतीच ठेवलेलं आहे. कारण मला जाणं होत नाही, काय करणं होत नाही, त्याच्यामुळे सगळंच महिन्यावरती ठेवलं आहे. फ्रूटसुद्धा महिन्यावरती ठेवलेले आहेत. आणून द्यायचे आपले, ते रुद्र खातो कारण त्याला आवडतात, त्याच्यामुळे लागतंय. तरी सगळं आता महिन्यावरती ठेवलेलं आहे मी. बाकी वाचवू शकत होते लाईट बिल, पण नाही वाचवलं. जाऊ दे आता, जे झालं ते झालं. आता दूधवाला येतोय तर चला आता जाते मी दूध घ्यायला. काही लाईट बिल वगैरे बघितलं ना, मला असं वाटतं दमनच बरं होतं. म्हणजे मला अक्षरशः 10 आणि 20 रुपये लाईट बिल येत होतं. 10, 20, 30 एवढंच यायचं. शेवटचा महिना सोडला ते तर 11 का काय रुपये आलं होतं मला लाईट बिल. आणि ठीक आहे, तेव्हा पण माझ्याकडे मशनी होत्या, फ्रीज होता, वॉशिंग मशीन होती, सगळं होतं. काय नव्हतं फक्त ACच नव्हता. आणि AC जरी आला असं तरी जास्तीत जास्त मला किती आलं असं 500-600 रुपये आला असं. ह्याच्यावर तर गेलंच नसतं. किती पण कंटिन्यू दिवस तिथं असते ना तर मी दिवसा पण AC वापरला असता. म्हणजे मला कसं शिलाई काम करताना तिथं मशीनच्या गरमीनं ज्ञान सगळं इतकी ही होती ना, तर त्या जागी मग असं तारा थंडावा वाटला असता. खरंच मलाच वाटतं सेटल जर व्हायचं असेल ना तर अशा दमनसारख्याच ठिकाणी व्हा.
दमनसारखं दुसरं ठिकाण तर इतक्या कमी लाईट बिलचं नसेलच, कारण आमच्या गावाकडे सुद्धा म्हणजे आमचं गावाकडचं लाईट बिल सुद्धा 10,000 येतं डायरेक्ट. एवढं कमी येत नाही, पण तिथं कसं आपलं 2, 4, 5, 6 महिन्यात येतं बहुतेक, रोज महिन्याला येत नाही वाटतं गावाकडचं. मला सगळ्यात स्वस्त दमन आहे, सगळ्यात स्वस्त. कुठेही जा तुम्ही जगाच्या पाठीवर तुम्हाला लाईट बिल हे 1,000, 2,000, 3,000 पर्यंत जाणारच आहे. पण सगळ्यात स्वस्त आहे दमनला, कारण 1 रुपये युनिट आहे. इकडे 12-13 रुपये युनिट आहे. मला वाटते भरूचं तर 16 रुपये युनिट आहे. 16 रुपये म्हणजे झाले किती ते पैसे. हात टेकले बाबा. मी जर घेतलं ना घर, तर माझी तर इच्छा आहे की दमनलाच घर घ्यावं आणि तिकडंच सेट व्हावं. सगळंच चांगलं आहे, शाळाला फी जास्ती नाही आहे, सगळंच चांगलं आहे, काहीच नाही. निवांत आपलं संडेला फिरायला जायला तर होते बीचला वगैरे इकडं तिकडं. इथे नाही फिरायला जायला काय पॉईंट आहे ना, संडेला बाहेर जायला काय पॉईंट आहे. एक गार्डन आहे तिथे पण एवढी नुसतं गर्दी असते, बाकी तर काही सुद्धा नाही. त्याच्यामुळे आता इथं तरी आमचा विचार आहे की इथंच घरी यायचं, कारण आता जोपर्यंत सोडत नाही मग कुठं जाणार ना. आता किती दिवस इथं राहतो तोपर्यंत माहीत थोडे आपल्याला, आपण आता इथून पुढे अजून किती महिने राहणार आहे किती नाही. तोपर्यंत 10,000 रेंटने जाण्यापेक्षा थोडेफार घालवून अजून EMI घ्यायला बरा असं वाटतं. पण कन्फर्म होत नाही की इथं राहायचं आहे तिथं राहायचं आहे तिथं, असं कुठं कन्फर्मच होत नाही की नेमकं राहायचं आहे कुठल्या ठिकाणी. आणि आता रुद्रेला पण शाळेत घातलं तर मला असं वाटतं आता शाळा चांगली वाटते मला बाकीच्या गोष्टीने, पण फी खूप आहे शाळेची एवढी, म्हणजे खूप होती ना. 1-1.5 लाख रुपये म्हणजे ते झाले किती. आपल्याला 500 रुपयात आपण शिकत होतो शाळा. जाऊ दे, चला लागते का आम्हाला 10-12 ड्रेस कटिंग तरी होतील. चला आता इतकं काय काय बिलं भरायचे आहेत म्हटल्यानंतर आता कामाला तर लागलंच पाहिजे, बसून अजिबातच चालणार नाही. मग काय लागते लगेचच कामाला कटिंग करायला घेतले. आणि मी सगळंच रुद्रेश पप्पावरती नाही सोडत बरं का, कारण ते पण किती कष्ट करतात. मग ते रेंट वगैरे भरतात, पण बाकीचं ऑल मी बघते. ते माझा जो मोबाईलचा आयफोनचा हप्ता आहे ना, तर ते भरतात जवळजवळ 17,500 रुपये. त्याच्यामुळे मी बाकीच्या कोणत्याच गोष्टीतलं त्यांना भरायला सांगतच नाही, म्हणजे काहीच नाही. अगदी जर त्यांनी काही खायला आणलं ना, तर ते तेवढंच करतात छोटंसं एखादी वस्तू. नाही तर मी त्यांना कशातच पैसे भरायला लावत नाही, कारण माझा हप्ताच इतका मोठा जातो त्यांच्या फोनमधून. म्हणजे त्यांनी मला मोबाईल गिफ्ट केला त्याच्यामुळं त्यांचाच जातो आहे. त्यामुळं मी त्यांना जास्त एवढं मागत नाही. आणि कसं त्यांचा असू नाही तर माझा असं आमच्या दोघाचं आहे जे पण आहे ते. त्याच्यामुळं दोघांनी मिळून आम्ही करतो आणि दोघं मिळून कराचतो. तर हे चुकीचं आहे बरं का, एवढं नाही खर्चलं पाहिजे, थोडंसं लिमिटमध्ये केलं पाहिजे. पण कसं आहे, एवढं सुखाचं पण आयुष्य पाहिजे, नाहीतर कमवून काय कुणी बघितला उद्याचा दिवस. थोडंफार ठेवायचे सेविंग परवासाठी म्हणायचं, पण उद्याचा मस्त आनंदात जगायचा दिवस. तर आता आम्ही चला आता एवढं एकादशीचा लोड गेला ना, मग आम्ही कुठेतरी फिरायला जायचं प्लॅन करणार आहे पावसाळ्यात मस्त. पण थोडा पाऊस कमी झाल्यानंतर, नाहीतर तो मिसिंग लिंक कसा 1-2 सेकंदात पडला तसं काही ना काही होत राहतं. 7 करोडची रक्कम होती ती. 7 करोड जर गोरगरिबात वाटले असते तर प्रत्येकाला एक राहायला स्वतःचं हक्काचं घर झालं असतं. काय झालं असतं, काय गरजच काय होती. माणसं अशी पण ॲडजस्ट करतच होती ना, जातच होती घाटातनं. भले लेट पोचत होती पण सुखरूप पोचत होती. कशाला उठला एवढा सकाळचा? ब्रश केला का? ब्रश जेवला का? सगळं केलं का? अंघोळ नाही केली. मग तेवढं तर कशाला बाकी ठेवलंय, करायचं ना ते पण. का करू? थंड पाणी हाय मला मी डबल आजारी पडेल. हा 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 हा. अरे शाळा असली की तुला जाग येत नाही, उचलून न्यावा लागतो बाथरूमपर्यंत. आणि सुट्टी असली की पहाटेचाच उठून बसतोय, तोंडात घालू नको. मी अजून तर झोपलेलीच आहे. तू मोबाईल घेऊन पडून जा. आता होतं असं की काम इतकं असताना शूट करणं होत नाही. कालच्या दिवसात जेवढे झालं तेवढंच केलं डायरेक्ट. आता आजचा दिवस आहे म्हणजे संडेचा, आणि रुद्राला घेऊन पहिल्यांदा आली केस कापायला. त्याची केस वाढली होती आणि उद्यापासून त्याची परीक्षा चालू होती. त्याच्यामुळे म्हटलं आपण नीटनीटकं ठेवलं पाहिजे लेकराला, त्याच्यामुळे गेली होती ना. आता पावसाचा दिवस पण आहे तर उगा आजारी नको पडायला. मग काय तिकडनं आली, छानपैकी केस धुतली म्हणजे कोलॅबरेशन होतं एका शॅम्पूचं. त्यासाठी मला डबल केस भिजवावी लागली आणि धुवावी लागली. म्हणलं आपण पहिलं मशीन साफ करून घेऊया, कारण ना काल आम्ही असंच हात घातला इथं खाली, एवढा मोठा गोळा निघाला. कशाचा माहिती आहे, असं कापसासारखं जे धागे असतात ना, ते उडून कापसासारखं तयार होतात ना बोळे, तसले 2-3 निघाले. म्हटलं बाबा मशीन साफ केली पाहिजे रोजची रोज, नाही तर काय खरं नाही. आणि एवढंच नाही तर माझ्याकडे सगळी साधनं पण आहेत. आता हा व्हॅक्यूम क्लीनर आहे, म्हणजे सगळंच आहे.
भलेही फुकट मिळाले पण आहे, पण त्याचा मी वापर नाही करत. म्हणजे आपल्याला आपल्यासारख्या मिडल क्लास काय, आपण मिडल क्लास आणि पुअरच्या मध्ये असतो, म्हणजे मधला क्लास. ना तर आपण मिडल क्लास आहे ना त्याच्या खाली आहे, गरीब आहे, मध्येच आहे आपण. हे मग आपल्याला वापरू पण वाटत नाही जास्त असल्या गोष्टी. मला तर रुद्राचे पप्पा किती चार्जिंगला लावून ठेवतात रात्रीचं, मला बोलतात की उद्या अर्धा तास काढून सगळे धूळ वगैरे ह्याने साफ करून घे. पण माझ्याच्याने होत नाही, मी तिथंच पडून पडून देते. नंतर लक्षात येतं अरे हे राहिलं, मग काय करते हळूच उचलती आणि बॉक्समध्ये नेऊन टाकते आणि त्यांना सांगते हा मी साफ करून व्यवस्थित ठेवला आहे व्हॅक्यूम क्लिनर आतमध्ये नेऊन, असं त्यांना सांगते. एवढं तेवढं बोलावं लागतंय, खोटं काय करणार. तर आता छान. आणि ह्याचं कसं माहिती आहे, असा खिडकीवरनी वगैरे धूळ बसती ना, तर ती सुद्धा. आणि तुम्ही आता इथं नोटीस केलं असेल की माझी केस त्या व्हॅक्यूम क्लिनरने आतमध्ये खेचली, आतमध्येच गेली. तो गया. दिवसभर आज पाऊस पडत होता, त्याच्यामुळे बरं मी सकाळ सकाळची रुद्राची केस कापून आणली, नाहीतर परत मला पावसात जावं लागलं असतं. आणि आत्ता वाजले होते संध्याकाळचे 9. म्हणजे मी जेवण स्विगीवरून आज ऑर्डर केलं होतं. ते पण किती वाजता माहिती आहे, 8 वाजता केलं असेल, 8 नाही 7:30ला केलं असेल. आणि 9 वाजले तरी तो बाबा आणूनच देत नव्हता पटकन. म्हणजे त्यांचं आहेच म्हणा, पाऊस येतोय, पावसात कुठे कुठे असं जाणार. तर मला ऑनलाईन मागवायचं म्हणजे हे झालंच नसतं. जर मला कामच आता इतकं आहे ना, की माझं असं होतं आहे की अर्धा तास उगाच स्वयंपाकात टाकण्यापेक्षा अर्ध्या तासात आपले 1-2 ड्रेस शिवून होत आहेत खास. असं माझं चालू आहे आता ह्या सिच्युएशनला. आणि माझी ही सगळी अवस्था बघताना आता मी ठरवलं आहे. आणि त्यात मला सारखं सारखं पण ते डाळ भात करून खावं वाटतं आणि चांगलं करायला वेळच भेटत नाही. म्हणजे अशी चपाती करावी, काय वेगळी भाजी करावी, पावभाजी करावी, असं करायला वेळच नाही. त्याला तसलं करायचं तर 1 तास काढावा लागतो. आणि आत्ता तर ते शक्य नाही 2-3 दिवस तरी, जोपर्यंत आषाढी एकादशीचा लोड जात नाही. म्हणजे एका दिवसात 30-30 ड्रेस बुक होत आहेत आणि एका दिवसात 30-30 ड्रेस शिवणं पॉसिबलच होणार नाही. जास्तीत जास्त 10, 15, 20पर्यंत जाऊ शकते गाडी, पण त्याच्यावरती नाही जाऊ शकत. आणि म्हणून रुद्राची पण चिडचिड चालली होती. आणि त्याला इतकं बाहेरची खायची सवय, म्हणजे त्याला बाहेरचंच खायचं असतं, पण घरी बनवलेलं खायचं नसतं. आता याच्यावरती एक उपाय म्हणून ना मी आता उद्यापासून स्वयंपाकासाठी ना बाई लावायचं ठरवलेलं आहे. भले 4,000 रुपये जातील, पण घरचं खायला भेटेल. रुद्राला त्याच्या आवडीचं, म्हणजे त्याला जे आवडतं ते तरी खायला भेटेल. आपल्याला जर नाही होत करून घालणं तर त्याला होईल. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे पण बोलाल ना तर ते आम्ही करून घालू म्हणून. आणि एवढं जेवतच होती 9, 9:30 वाजले, 10 वाजले जेवायला. जेवतच होती तोपर्यंतच रुद्रेश पप्पाचा कंपनीतून फोन आला की त्याचा पेपर आहे उद्या आणि त्याला ती एक प्रिंट न्यायची आहे काढून. ती प्रिंट आणण्यासाठी तशीच उठली आणि पळत गेली. नशीब 10 वाजता ते दुकान बंद होतं, नाहीतर नंतर ते प्रिंटचं अवघड झालं असतं. प्रिंट घेतली महागाऱ्याने. रुद्रची म्हणजे पॅन्ट पूर्ण ओली झाली होती पावसाने. त्याला म्हणलं अरे, म्हणजे रेनकोट घातला होता आणि रेनकोट घातलं की तसंच होतं ते. आणि त्याला म्हणलं जा रे कपडे बदलचा, तर म्हणतोय अरे मामा पाऊस लागला आहे, मी सूतुडी केली मला म्हणतोय.
तर एवढं हसं आलं होतं मला, पण हसं आवरलं म्हणलं पटापट आवरून घेते. उद्या सकाळ अजून उठायचं आहे, आवरायचं. अजून चॅटिंग बाकी होती, चॅटिंग पण करायची. आज सकाळपासून चॅटिंग नाही केली, एक पण कॉल नाही रिसीव्ह केला नाही. एवढे कमेंट येत आहेत ना की कॉल नाही घेत वगैरे वगैरे, पण काय करणार, कसं करायचं एकट्याने सगळं. आणि मला पाहिजे आता चॅटिंगसाठी एक माणूस जे आमच्या इथून म्हणजे, पण घरी येऊन चॅटिंग केली पाहिजे. घरी येऊन त्यांनी हे ऑनलाईनचं काम सांभाळलं पाहिजे. असं भलेही सकाळी 9 वाजता येऊन संध्याकाळी 5ला गेले तरी चालतील, तेवढ्या वेळात केलं तरी चालेल. तर बघा कोणी असेल भरूचमध्ये तर मला सांगा, तुम्ही चॅटिंग करू शकता. आणि आता असं तर झोपता येणार नाही, कारण हा ढीग बघता क्षणी रुद्रज पप्पा आलेले असं दिमाग सणकेल की तुला हे आवडता पण नाही येणार का. आता त्यांचंही बरोबर आहे म्हणे, एवढं बाहेरून एवढ्या लांबनं 2-2 तास ट्रॅव्हलिंग करून यायचं आणि घरात पण असा अवस्था बघितल्याच्या नंतर त्या कुणालाही सगळ्यालाच असं वाटतंय. मी सगळे आज शिवलेले जे ड्रेस आहेत ते वेगळे केले, हुकं बिकं लावत बसली होती, सगळं वेगळं करून टाकलं. आणि आता हे जे तुकडे आहेत ना तर ते पटापट पटापट आता घड्या घालून घेते. सुरुवात कुठून करायची ना कामाची मला तेच नाही कळत. संध्याकाळचं आणि पलीकडे माझ्या हाताखाली बघताय तर ते पण इतके ड्रेस आहेत, तर आजचं काम आहे भरपूर झालं आहे बऱ्यापैकी. आणि 2-3 दिवसच आता सीझन वाईजच काम चालतं आहे. आता झालं पण 10 तारखेपासून तर मी आषाढीची बुकिंग पूर्ण बंद करणार आहे. त्याच्यानंतर निवांतच आहे. आणि मग थोडा पाऊस कमी झाला ना की कुठेतरी जाऊन मस्त यावेळेस फिरून, कारण खूप दिवस झालं कुठे गेलो नाही. आणि नुसतं घरात 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 नको वाटते आता. आणि इथे काहीच नाही फिरण्यासारखं की चला संडेला निघू बाहेर वगैरे, अशी कुठंच जायला काहीच नाही आहे जागा. त्याच्यामुळे आता एखादं ठिकाणच ठरवावं लागेल जिथं जाऊन मस्त यायला. पण आपल्याकडे गाडी वगैरे असल्यावर ना चालतं आहे, पण असं ट्रेननी इकडे तिकडे हिंडा बसने जा असं मला परत वाटतं यार, किती थकल्या का ते होते, राहू दे असं वाटतं. आणि 1-2 दिवस आराम करूया असं वाटतं. तर चालतंय आता, हे तर काम सुरूच राहायचं. आता पटापट हे उरकून घेते. डायरेक्ट दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे. रुद्रसाठी टेंट हाऊस आला होता, म्हणजे त्याने स्वतः मागवला होता सीओडीवरती. आणि 250 रुपयाचा होता. म्हटलं ठीक आहे जाऊ दे, घेतलेल्या लेकरांनी तर असू दे. आणि तो खूप असा कपड्याचा टेंट हाऊस बनवत होता. म्हटलं 250 रुपये काय कुठे बी जात आहेत आता, एवढ्या एवढ्या कारणासाठी जात आहेत. तर म्हटलं ठीक आहे. आणि त्याने स्वतः जोडला आहे, स्वतः म्हणजे माझी हेल्प पण नाही घेतली, स्वतः त्याच्या मित्रांसोबत जोडलेला आहे. एवढा भारी झाला होता. म्हटलं ठीक आहे 250 रुपयात किती पॉर माझे एन्जॉय करते, मस्त खुश झालं. अजून काय पाहिजे. म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावा, नक्की घ्या. कारण हाच टेंट हाऊस मागच्या 2-3 वर्षापूर्वी मी 800 रुपयाला घेतला होता रुद्रसाठी. मागच्या माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसून जाईल आणि व्हिडिओ पण असेल, ओपनिंगचा सुद्धा असेल. तर आत्ता हा मला माहीत नाही रुद्रने कसा एवढा स्वस्त घेतला, पण त्याची लिंक तुम्हाला देते, नक्की घ्या.